जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये यूट्यूब चॅनल बॅनर तयार करणार आहे। म्हणजे तुम्ही जे चॅनलवर बॅनरला लावता, समजा चॅनल एखाद्याचं ओपन केलं तर तिथे बॅकग्राऊंडला दिसतं ते बॅनर आपण यामध्ये तयार करणार आहे। ते बॅनर तुम्ही कुठे पण यूज करू शकता। समजा तुमचं बिझनेस व्हॉट्सअप असेल किंवा फेसबुकची प्रोफाईल कवर, तिथे पण तुम्ही हे बॅनर लावू शकता। तर त्याची आपण डायरेक्टली आज PLP फाईल देणार आहे। तर ती PLP फाईल कशी आणि कुठे इम्पोर्ट करायची, कुठे हे करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरून पिक्सल लॅब ॲप्लिकेशन घ्यायचं आहे। तुम्ही नॉर्मल पिक्सल लॅबमध्ये PLP फाईल ओपन करसाल त्याचा काहीच फायदा होणार नाही आहे। त्या पिक्सल लॅबची जी फाईल आहे तिचे जो पासवर्ड लागणार आहे तो पासवर्ड डिटेल्स कमेंटमध्ये दिलेला आहे मी। तिथून ते पिक्सल लॅब तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आणि डायरेक्ट पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करायचं। तर त्या अगोदर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारच्या बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणत असतो। चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। त्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर .plp वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला आपला फाईल मॅनेजर सारखाच इंटरफेस आलेला असेल। तर सर्वात अगोदर ते झिप फाईल तुम्ही आपल्या मटेरियलची जे झिप फाईल आहे ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे आणि त्या फोल्डरमध्ये एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे तुम्ही फाईल, झिप फाईल आपली त्या झिप फाईलच्या फोल्डरला ओपन करायचं आहे। तर मी आता तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे एक्सपोर्ट करायचे। ZArcher ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। हे ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती मिळून जाईल किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं। त्यानंतर आपलं मटेरियलसुद्धा डाउनलोड करायचं आहे। त्यानंतर झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि एक्स्ट्रॅक्ट हिअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आता इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड व्हिडिओमध्ये समोर मी दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायला। त्यानंतर इथे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं। बघू शकता काय अशा प्रकारे चॅनल बॅनर नावाचं एक फोल्डर इथे तयार झालं। तर फोल्डरवरती क्लिक करायचं। बघू शकता यामध्ये एक PLP फाईल दिलेली आहे। आता तेच PLP फाईल आपल्याला इथे पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये ओपन करायचे। तर त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। तर फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल। तर PLP फाईलला वरती क्लिक करायचं आहे। ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल एकदम आपण नॉर्मल एकदम क्रिएटिव्ह अशी डिझाईन तयार केली आहे, म्हणजे जास्त किचकट पण नाही आणि दिसायला पण एकदम छान। तर आता तुम्ही यूट्यूबवर जेव्हा अपलोड करसाल, जर मोबाईलमध्ये ओपन केलं तुम्ही चॅनल, तर तुम्हाला फक्त एवढाच इंटरफेस दिसेल, पण आपल्याला सेव्ह करताना पूर्ण बॅनर सेव्ह करायचा आहे, त्यासाठी ते दिलेलं। तर तुम्हाला इथे मी 3 प्रकारचे बॅकग्राऊंड दिलेले आहे। हे नाही आवडलं तर तुम्ही टायगरवाला पण इथे लावू शकता। बघू शकता हे पण एकदम खतरनाक दिसते, काही अशा प्रकारे दिसेल ते तुमच्या चॅनलच्या म्हणजे मोबाईलमध्ये ओपन केल्यानंतर। आणि त्यानंतर हे वाला पण दिलेला आहे। याची थोडी ऑप्सिटी तुम्ही कमी करून घ्यायची। कमी केल्यानंतर काही अशा प्रकारे आपलं जे टेक्स्ट आहे ते उमटून येईल। तर इथे तुम्ही तिन्हीपैकी कोणतं पण एक बॅकग्राऊंड इथे सिलेक्ट करू शकता किंवा इथे मिक्स पण तुम्ही लावू शकता। अशा प्रकारे 2 बॅनर, काही विषय नाही। तुम्हाला जे हवं असेल किंवा जे आवडलं असेल ते तुम्ही इथून सेव्ह करून घ्यायचं। तर आता इथे चेंज करायचं तुमच्या चॅनलचं नाव, तर इथे तुम्ही नेम चेंज करू शकता। आता मी ते दुसरं नाव टाईप करून घेतो, ओके। तर बघू शकता ओके केल्यानंतर आपलं जे टेक्स्ट आहे ते एकदम तयार झालेलं आहे। तर आता इथे रिलेटिव्ह पोझिशनवरती क्लिक करायचं आणि इथे या ऑप्शनवरती क्लिक करायचं। यानं काय वेळेला आपलं जे टेक्स्ट आहे ते सेंटरला येईल प्रॉपर, किंवा तुमच्या चॅनलचं कोणतं स्लोगन वगैरे असेल तर तुम्ही इथे टाकू शकता। काही अशा प्रकारे इथून काही चेंज करायचं असेल तर खाली चेंज होऊन जाईल। तर यामध्ये आता कोणतं पण एक बॅनर सिलेक्ट करायचं आहे आणि आता सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। कस्टमला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपलं बॅनर जे आहे ते फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। तर बॅनर तुम्ही कुठे पण यूज करू शकता। फेसबुक प्रोफाईल कवर किंवा व्हॉट्सअप बिझनेसचं जे आहे ते कवर, तिथे पण तुम्ही लावू शकता एक बॅनर। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो। भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।